माणूस नवीन गावात पहिल्यांदा झोपतो तेव्हा त्याला झोप कमी आणि जागच जास्त येत असते. बुरुकवाडीतील माझी पहिली रात्री अशीच गेली. शाळेच्या शेजारी असलेल्या जुन्या शिक्षक निवासात माझी राहायची व्यवस्था झाली होती. मातीच्या भिंती, कौलारू छप्पर, लाकडी दार आणि मागच्या बाजूचं छोटं अंगण. खोलीत एक लोखंडी खाट, एक टेबल, दोन खुर्च्या आणि भिंतीला टेकून उभं असलेलं एक जुनाट कपाट. एवढा संसार. रात्री उशिरापर्यंत पाऊस रिमझिम पडत होता. कौलांवर पडणाऱ्या थेंबांचा आवाज शहरातल्या पंख्याच्या गरगरीपेक्षा कितीतरी जास्त जिवंत वाटत होता. मध्येच एखादा बेडूक ओरडायचा, दूर कुठेतरी कुत्रा 2-3दा भुंकायचा आणि मग पुन्हा सगळीकडे शांतता पसरायची. त्या अशा शांततेची मला सवय नव्हती. शहरात शांतता शोधावी लागते, गावात मात्र शांतताच तुमच्या भोवती बसून असते. कधी डोळा लागला ते कळलंच नाही. पहाटे अचानक कधीतरी जाग आली. गजर वाजला म्हणून नाही, मोबाईलची रिंग वाजली म्हणूनही नाही. एकामागून एक कोंबड्याने आरवायला सुरुवात केली होती. पहिल्या आरवणाऱ्याला दुसऱ्या कोंबड्या उत्तर देत होता, मग तिसरा, मग चौथा. जणू संपूर्ण गाव एकामेकांना उठवत होतं. मी उठून बसलो. खिडकी उघडली. रात्रीचा पाऊस थांबला होता. समोरच्या मोकळ्या जागेत अजून हलकंसं धुकं पसरलं होतं. ओल्या मातीचा मंद वास हवेत विरघळला होता. कडुलिंबाच्या पानावर अजूनही पाण्याचे थेंब टपटपत होते. दूरवर एक बाई अंगण झाडत होती. झाडूचा नियमित आवाज पाठ्याच्या शांततेत वेगळाच ऐकू येत होता. थोड्याच वेळात देवळाची घंटा वाजली. 1, 2, 3. त्या घंटानादानं जणू बुरुकवाडीच्या दिवसाची सुरुवात झाली. मी बाहेर पडलो. अंगणात पाय ठेवताच ओल्या मातीचा स्पर्श पायाखाली जाणवला. रात्रीच्या पावसानं जमीन अजून ओलीच होती. समोरच्या रस्त्यावरून 2 शेतकरी खांद्यावर नांगराचा दांडा घेऊन शांतपणे चालले होते. त्यांनी मला पाहिलं. क्षणभर थांबले आणि हसतच म्हणाले, "राम राम मास्तर." मी नकळतच उत्तर दिलं, "राम राम." तो माझा बुरुकवाडीतला पहिला नमस्कार होता. त्या 2 शब्दात औपचारिकपणा नव्हता, स्वागत होतं. मी रस्त्यावरून हळूहळू चालत निघालो. एका घरासमोर गाय वासराला चाटत उभी होती. दुसऱ्या घरातून दुराची पहिली रेष वर चढत होती. कोणी तांब्या घेऊन विहिरीकडे चाललं होतं. 2 लहान मुलं दप्तर पाठीवर टाकून शाळेकडे निघाली होती. त्यांच्या पायाला चिखल चिटकला होता, पण त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. त्या सकाळी मला एक गोष्ट पहिल्यांदा जाणवली. बुरुकवाडी जागी होत नव्हती, ती हळूहळू श्वास घ्यायला लागली होती. आणि त्या श्वासाचा मी आता एक छोटासा भाग होणार होतो.